Answer online YouTube channel. To get latest video, please subscribe this channel. Use your brain power. First question: is the concept of latent heat applicable during transformation of gaseous phase to liquid phase and from liquid phase to solid phase? ह्या प्रश्नाचा अर्थ असा आहे की लॅटेंट हीट जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट जेव्हा एखादा सबस्टन्स गॅसियस फेजमधून लिक्विड फेजमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि त्याचप्रमाणे लिक्विड फेजमधून सॉलिड फेजमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं तर तेव्हा ॲप्लिकेबल आहे का? हो, ही जी कन्सेप्ट आहे लॅटेंट हीट ही कन्सेप्ट कोणत्याही प्रकारचं फेज ट्रान्सफॉर्मेशन असेल त्यासाठी ॲप्लिकेबल आहे. Then question second, where does the latent heat go during this transformation? मग जर latent heat ही जी कन्सेप्ट आहे इथे ॲप्लिकेबल आहे तर त्यावेळेस ती जी हीट एनर्जी आहे हीट आहे किंवा हे जे ट्रान्सफॉर्मेशन होतं हे कशा प्रकारे होतं? मग त्यावेळेस जेव्हा हीट ट्रान्सफर केली जाते तेव्हा हीट काय केली जाते? गिव्हन आउट केली जाते. का तर मग आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर जर डिक्रीज झालं तरच गॅसियस फॉर्मचं लिक्विड फेजमध्ये रूपांतर होईल आणि त्याचप्रमाणे त्यापेक्षाही टेम्परेचर जर कमी केलं तर लिक्विड फेजचं सॉलिड फेजमध्ये रूपांतर होईल. म्हणून ही जी या क्वेश्चनमध्ये विचारले जाणाऱ्या ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस हीट ही गिव्हन आउट केली जाते. इथे आपण रेग्युलेशन ही कन्सेप्ट बघणार आहोत. यू मे हॅव सीन द प्रिपरेशन ऑफ ॲन आईस बॉल. तुम्ही जो बर्फाचा गोळा बनवतात तो बघितला असेल. फर्स्ट ॲन आईस स्लॅब इज श्रेडेड अँड देन द श्रेडेड आईस इज प्रेशराइज्ड अराउंड द टिप ऑफ स्टिक टू प्रिपेअर द आईस बॉल. बर्फाचा गोळा बनवताना पहिल्यांदा तो बर्फ काय केला जातो? श्रेडेड केला जातो, म्हणजे क्रश केला जातो. त्याचे छोटे छोटे तुकडे बनवले जातात. त्यानंतर तो श्रेडेड केलेला जो आईस आहे तो ज्या स्टिक करायचा आहे त्याच्या अराउंड काय केलं जातं? पकडलं जातं आणि त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केला जातो आणि प्रेशर अप्लाय केल्यानंतर बरोबर तो श्रेडेड केलेला आईस त्या स्टिकला काय होतो? चिटकतो आणि आईस बॉल फॉर्म होतो. मग त्यावरती त्यांनी काय क्वेश्चन विचारला आहे? हाऊ डज द श्रेडेड आईस कन्व्हर्टेड इन टू सॉलिड आईस बॉल. जर त्या आईसला श्रेडेड केलं आणि श्रेडेड आईस जो आहे तो सॉलिड आईस बॉलमध्ये कशा प्रकारे कन्व्हर्ट होतो? त्याचप्रमाणे इफ 2 स्मॉल पीसेस ऑफ आईस आर टेकन अँड प्रेस अगेन्स्ट ईच अदर फॉर अ व्हाईल दे स्टिक टू ईच अदर. व्हाय डज दिस हॅपन? जर आपण 2 बर्फाचे छोटे तुकडे घेतले आणि त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं एकमेकांवरती तर काही वेळाने ते काय होतात? एकमेकांना स्टिक होतात. मग हे कशामुळे घडतं? तर त्यासाठी आपल्याला एक ट्राय दिस दिली ती आपण बघूया. ट्राय दिस. टेक अ स्मॉल स्लॅब ऑफ आईस, अ थिन वायर, 2 आयडेंटिकल वेट्स. या कृतीसाठी आपल्याला इथे स्मॉल स्लॅब ऑफ आईस घ्यायचा आहे. बर्फाचा जो छोटासा स्लॅब असतो तो, त्याचप्रमाणे थिन वायर घ्यायची, बारीक वायर, 2 आयडेंटिकल वेट, सेम वेट असलेले 2 वजन घ्यायचे आहेत. देन ॲक्टिव्हिटी. फर्स्ट, पुट ए स्लॅब ऑफ आईस ऑन ए स्टँड ॲज शोन इन द फिगर. आता इथे एक फिगर दिलेली आहे. त्या फिगरमध्ये आपल्याला दिसतंय की हा जो टेबल आहे किंवा स्टँड आहे त्यावरती ह्या टेबलवरती एक स्टँड ठेवला आहे आणि त्या स्टँडवरती हा आईस स्लॅब काय केला आहे? प्लेस केला आहे, जसं आकृतीमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे. त्यानंतर सेकंड पॉईंट, हँग 2 इक्वल वेट्स टू द 2 एंड्स ऑफ मेटल वायर अँड पुट द वायर ऑन द स्लॅब ॲज शोन इन द फिगर. ते जे 2 आपण आयडेंटिकल वेट घेतले आहेत ते त्या वायरच्या दोन्ही एंडला जॉईन करायचे आणि अशा प्रकारे तो मिडलला ती वायर जी आहे ज्याला 2 आयडेंटिकल वेट्स लावलेले आहेत
ती त्या स्लॅबवरती पुट करायची. व्हॉट डू यू ऑब्झर्व? तुम्हाला त्यामध्ये काय दिसतंय? इट इज ऑब्झर्व दॅट द वायर ग्रॅज्युअली पेनिट्रेट द आईस स्लॅब. हळूहळू ती वायर त्या स्लॅबमध्ये आतमध्ये जाताना दिसते, त्यालाच पेनिट्रेट असं म्हणतात. आफ्टर सम टाईम, काही वेळानंतर, द वायर कम्स आउट ऑफ द लोअर सरफेस ऑफ द आईस स्लॅब. ती वायर काही वेळानंतर आपल्याला त्या आईस स्लॅबच्या बाहेर येताना दिसेल. हाऊएव्हर द आईस स्लॅब डज नॉट ब्रेक. पण तो आईस स्लॅब ब्रेक होणार नाही. The phenomena in which the ice convert to liquid due to applied pressure and then reconvert to ice once the pressure is removed is called regulation. मग नक्की इथे काय होतं? त्या वायरमुळे त्या आईसवरती प्रेशर अप्लाय होतो आणि त्यामुळे ते लिक्विड फॉर्ममध्ये जातं आणि त्यानंतर पुन्हा तो रिकन्व्हर्ट होऊन त्याच्यावरचं प्रेशर काय होतं? रिमूव्ह होतो आणि तो पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येतो. त्यालाच काय म्हटलं जातं? रेग्युलेशन. द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस बिकम लोअर दॅन 0 डिग्री सेल्सिअस ड्यू टू प्रेशर. मेल्टिंग पॉईंट जो आहे आईसचा तो 0पेक्षा कमी केला जातो. का तर मग त्यावरती ती वायर काय करते? प्रेशर अप्लाय करते. दिस मीन्स दॅट ॲट 0 डिग्री सेल्सिअस द आईस गेट कन्व्हर्टेड इन टू वॉटर. यावरून आपल्याला कळतं आहे की 0 डिग्री सेल्सिअस जर त्या आईसचं टेम्परेचर असेल तर त्यावेळेस आईस हा वॉटरमध्ये कन्व्हर्ट होतो. ॲज सून ॲज द प्रेशर इज रिमूव्ह द मेल्टिंग पॉईंट इज रिस्टोअर टू 0 डिग्री सेल्सिअस अँड वॉटर गेट कन्व्हर्टेड इन टू आईस अगेन. त्यावरचा जर प्रेशर रिमूव्ह केला तर त्याचा मेल्टिंग पॉईंट पुन्हा कुठे येतो? 0 डिग्री सेल्सिअस रिस्टोअर होतो 0 डिग्री सेल्सिअसपासून आणि वॉटरचं कन्व्हर्जन हे पुन्हा आईसमध्ये होतं. म्हणून रेग्युलेशन असं फिनोमेना आहे की जर त्यावरती एखाद्या ऑब्जेक्टवरती प्रेशर अप्लाय केल्यामुळे तो काय होणार आहे? त्याची स्टेट चेंज करणार आहे. पण जेव्हा प्रेशर रिमूव्ह केला जाईल तेव्हा पुन्हा तो ओरिजिनल पोझिशनमध्ये येईल. त्यालाच काय म्हटलं जातं? रेग्युलेशन असं म्हटलं जातं. यूज युअर ब्रेन पॉवर. फर्स्ट क्वेश्चन. इन द अबोव एक्सपेरिमेंट द वायर मूव्स थ्रू द आईस स्लॅब. हाऊएव्हर द आईस स्लॅब डज नॉट ब्रेक. व्हाय? आपण जे प्रिव्हियस एक्सपेरिमेंट बघितला त्यामध्ये वायर ही मूव्ह होते त्या आईस स्लॅबमधनं, पण तरीही तो आईस स्लॅब ब्रेक होत नाही. मग कशामुळे? तर आपण बघितलं त्यामध्ये जेव्हा वायर त्या आईस स्लॅबमध्ये पेनिट्रेट होते तेव्हा तिथे असलेल्या आईसवरती ती प्रेशर अप्लाय करते. पण प्रेशर अप्लाय केल्यामुळे त्या आईसचं रूपांतर वॉटरमध्ये होतं आणि वॉटरमध्ये झाल्यामुळे ती जी वायर आहे ती आईस स्लॅबमध्ये पेनिट्रेट होत जाते बॉटमपर्यंत आणि त्यामुळे वरती असलेला जो आईस आहे त्याच्यावरचं प्रेशर काय होतो? रिमूव्ह होतं. ती पुन्हा रिफ्रीज होते आणि त्यामुळे पुन्हा त्याचा आईस फॉर्म होतो. म्हणून आपल्याला आईस स्लॅब ब्रेक झालेला दिसत नाही. देन सेकंड क्वेश्चन. इज देअर एनी रिलेशनशिप ऑफ लॅटेंट हीट विथ द रेग्युलेशन. लॅटेंट हीटचं काही रेग्युलेशनसोबत संबंध आहे का? तर हो. का तर मग जेव्हा आईस मेल्ट होतो तेव्हा तो हीट ॲब्सॉर्ब करतो पण त्याचं टेम्परेचर चेंज होत नाही. आता त्यानंतर पुन्हा तो प्रेशर रिमूव्ह केल्यानंतर रिफ्रीज होतो त्यावेळेस तो त्यामध्ये असलेली हीट बाहेर टाकतो पण तरीही त्याच्या टेम्परेचरमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजेच काय? इथे हीट ॲब्सॉर्ब पण केली जाते आणि त्याचप्रमाणे गिवन आउट पण केली जाते. म्हणजेच काय? लॅटेंट हीट इज related with concept of regulation. After that, third question. You know that as we go higher than sea level, the boiling point of water decreases. What would be the effect on melting point of solid? या प्रश्नाचा अर्थ असा आहे की जसं आपण सी लेवलवरनं
वरती जातो तेव्हा वॉटरचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो डिक्रीज होत जातो. आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं मेल्टिंग पॉईंट ऑफ सॉलिड असेल, सॉलिडचं मेल्टिंग पॉईंट असेल, मग त्यावरती याचा काय इफेक्ट होईल. जर बघितलं आपण, जसं आपण सी लेवलच्या वरती जातो तसंच मेल्टिंग पॉईंट जो आहे सॉलिडचा तो कशामुळे, तर मेल्टिंग पॉईंट हा लोअर होतो का, तर मग त्याच्यावरती प्रेशर काय होतो, डिक्रीज होतो. आणि प्रेशर डिक्रीज झाल्यामुळे तो एक्सपांड होतो. त्याचप्रमाणे जर त्यावरती तो कॉन्ट्रॅक्ट पण होतो मेल्टिंग होताना, का तर मग त्यावरती अप्लाय होणारा प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे. अशा प्रकारे जर आपण बघितलं तर मेल्टिंग पॉईंट जो आहे सॉलिडचा, तो मेल्टिंग पॉईंट सॉलिडचा हा प्रेशर डिक्रीज झाल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस दिसतात. म्हणून तो आपण सी लेवलवरती हायर पोझिशनला गेल्यानंतर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट तर कमी असतो, त्याचप्रमाणे मेल्टिंग पॉईंट ऑफ सॉलिड पण काय असतो, कमी. Can you tell? We feel that some objects are cold and some are hot. आपल्याला असं फील होतं की काही ऑब्जेक्ट हे थंड आहेत आणि काही गरम. Is this feeling related in some way to our body temperature? तर ही जी फिलिंग आहे ही आपल्या बॉडी टेम्परेचरला रिलेटेड आहे का? मग विचार जर केला तर आपण जर एखादा ऑब्जेक्ट बघितलं त्याचं जर टेम्परेचर आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी असेल तर आपल्याला ते कोल्ड वाटतं. फॉर एक्झाम्पल आईस असेल. त्याचप्रमाणे जर एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा जास्त असेल तर आपल्याला ते हॉट फील होतं. फॉर एक्झाम्पल उकळलेलं पाणी, हॉट वॉटर. म्हणजेच आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा जर कमी असेल तर कोल्ड आणि जास्त असेल तर हॉट अशी फिलिंग आपल्याला होते.